नमस्कार, मॅक्स मनीच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. तुमच्या आयुष्यावर आणि खिशावर परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या बातम्या चला एकदा पाहूयात. आरबीआयनं आर्थिक समावेशकता आणि डिजिटल बँकिंगला चालना देण्यासाठी एक मोठा प्रस्ताव मांडला आहे. आरबीआयनं नुकत्याच जारी केलेल्या मसुदा परिपत्रकानुसार देशातील सर्व बँकांनी आपल्या ग्राहकांना बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट खातं म्हणजेच BSBD खाते उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. या खात्याची खासियत म्हणजे यात किमान शिल्लक रकमेची अट नसणार आहे. तसेच अनेक मोफत सुविधाही ग्राहकांना मिळणार आहेत. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी भारताशी असलेल्या व्यापारातील असंतुलन कमी करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललंय. रशिया आता भारताकडून अधिक प्रमाणात कृषी उत्पादनं आणि औषधं खरेदी करणार आहेत. तर भारत मोठ्या प्रमाणावर रशियाकडून कच्चे तेल आयात करणार आहे. यामुळे व्यापारी तूट ही निर्माण झाली आहे ती भरून निघेल. पुतीन यांच्या या निर्णयामुळे व्यापारी तूट कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत जवळपास 47% वाढ झाली आहे. $3,896 प्रति औंसवर ही पोहोचलेली आहे. तर चांदीने सोन्यालाही मागं टाकलंय. चांदी 62% उसळून $48 प्रति औंस झाली आहे. MCX वर सोनं 1,16,933 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलंय. तर 1 किलो चांदीची किंमत 1,44,888 इतकी झाली आहे. सोनं आणि चांदीच्या तुलनेत शेअर बाजारात फारशी वाढ झाली नाही. निफ्टी आणि सेन्सेक्स फक्त 5% वाढलेत. मिड कॅप आणि स्मॉल कॅप तर तोट्यातच गेले आहेत. बिटकॉईनमध्ये 22% वाढ झाली आहे. पण सोने आणि चांदीनी सगळ्यांना मागं टाकलंय. केंद्र सरकार आता मेक इन इंडिया डिजिटल सेवांना प्रोत्साहन देण्याचा विचार करत आहे. फक्त मेसेजिंग ॲप किंवा बिझनेस सॉफ्टवेअरच नाही तर ऑपरेटिंग सिस्टीम, सोशल मीडिया, ईमेल, मॅपिंग, सायबर सिक्युरिटी आणि ॲप स्टोअर यांसारख्या क्षेत्रांमध्येही मेक इन इंडियाचे पर्याय आणले जाणार आहेत. भारतामधील स्मार्टफोन बाजारात 5G फोनचा दबदबा दिसतोय. 2025च्या पहिल्या 6 महिन्यात विकल्या गेलेल्या 87% स्मार्टफोनमध्ये 5G हँडसेट्स होते. ग्राहक आता फक्त 4G किंवा पारंपरिक फोनकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. जलद इंटरनेट व चांगली कनेक्टिव्हिटी देणाऱ्या 5G फोनला आता प्राधान्य मिळताना आपल्याला दिसतंय. स्मार्टफोन कंपन्या देखील या बदलाला प्रतिसाद देताना दिसत आहेत. नवीन मॉडेल्स मुख्यत्वे 5G तंत्रज्ञानावर आधारितच लॉन्च करतायत. मॅक्स मनीच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र.